नमस्ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती यांच्या इतिहासातील अर्थात परिसर अभ्यास भाग 2 या विषयातील 18वा पाठ लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन हा पाहणार आहोत। सांगा पाहू, शिवरायांनी कोणकोणत्या सत्तांशी संघर्ष केला? शिवरायांनी आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्धी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला। त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली। राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली। हेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होय। प्रत्येक खात्याचा एक प्रमुख नेमला। त्यातूनच महाराजांचे अष्टप्रधान मंडळ साकार झाले। अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून चालवलेले शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्य होते। या अष्टप्रधानांच्या व इतरही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्यांची पात्रता व गुणवत्ता पाहून महाराज स्वतः करत। त्यांच्या कारभारावर महाराजांची देखरेख असे। माहित आहे का तुम्हाला, लोककल्याणकारी राज्यात प्रजेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजा पूर्ण होतात। स्त्रियांचा सन्मान केला जातो। सामान्य जनतेची, शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही। कोणावरही अन्याय होत नाही। प्रजेला जलद न्याय मिळतो। शेती आणि उद्योगांचा विकास होतो। लोककला बहरू लागतात। प्रजा सुखात समाधानाने राहते। शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यात त्यांची प्रजा सुखसमाधानाने राहू लागली। त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या ठिकाणी प्रखर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि देशप्रेम दिसू लागले। करून पहा, पाठ्यपुस्तकातील आज्ञापत्रातील पर्यावरण रक्षण हा भाग मोठ्या अक्षरात लिहून त्याचा तक्ता तयार करा। त्याचे वर्गात सामूहिक वाचन करा। पर्यावरणाचे संरक्षण त्या प्रदेशांवर निसर्गाने निर्माण केलेली भूमी, हवा, पाऊस, नद्या, समुद्र, ओढे, जंगले, लहान मोठे प्राणी, पक्षी, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश इत्यादी सर्व घटकांमधूनच मानवाच्या आजूबाजूस जो परिसर तयार होतो त्यालाच नैसर्गिक पर्यावरण असे म्हटले जाते। या पर्यावरणाचा आवश्यक त्या प्रमाणात उपयोग करून घेणे मानवाच्या हिताचे असते। पर्यावरणातील या विविध घटकांचा नाश होणार नाही याची शिवरायांनी दक्षता घेतलेली दिसून येते। आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले। उदाहरणार्थ, आरमारासाठी लहान मोठ्या नावा, जहाजे, वल्हे, सोट इत्यादी तयार करावे लागतात। त्यासाठी लाकूड लागते, म्हणून फक्त सागवानाचीच झाडे तोडावीत। अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलखातून खरेदी करावे, परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी झाडे तोडू नयेत। असली झाडे 1-2 वर्षात तयार होत नाहीत। प्रजेने ही झाडे आपल्या मुलांसारखी जतन करून वाढवलेली असतात। ती तोडून प्रजेला दुःख देऊ नये। अगदीच एखादे झाड जीर्ण झाले असेल तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे देऊन त्याचे समाधान करून मगच ते तोडावे। अशा प्रकारचे अनेक हुकूम शिवरायांनी दिलेले होते असे आज्ञापत्रावरून समजून येते। लक्षात ठेवा, पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी 5 जून हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। जलव्यवस्थापन शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले। तसेच या बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले। त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले। स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही।
शिवरायांच्या काळात गडांवर वस्ती करून राहणाऱ्या प्रजेची संख्या मोठी असे. तेथे पाण्याची व्यवस्था करण्यासंबंधी शिवराय काळजी घेत असत. गड बांधण्यापूर्वी त्या जागेवर पुरेसे पाणी आहे का याची पाहणी केली जात असे. अशा एखाद्या जागी पाणी नसेल तर तेथे पावसाळ्यापूर्वीच तळी आणि टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यामध्ये साठवले जाई. हे साठवलेले पाणी जपून वापरले जात असे. अशा जलव्यवस्थेमुळे गडांवरील लोकांना आणि स्वराज्यातील प्रजेला दुष्काळातही पाण्याची टंचाई जाणवत नसे. सांगा पाहू, पाण्याचा वापर काटकसरीने का करावा? तुमच्या गावात परिसरात कोणते धरण किंवा तळे आहे? जलव्यवस्थापन म्हणजे काय? जलव्यवस्थापनाबाबत शासनाच्या कोणत्या योजना आहेत? माहीत आहे का तुम्हाला? राज्याला कायमस्वरूपी दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली आहे. दुष्काळ निवारण. दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत असत. प्रजेला सारा माफ करत असत. त्यामुळे स्वराज्यातील दुष्काळाची दाहकता कमी होत असे. एखाद्या वर्षी स्वराज्यात दुष्काळ पडल्यास शिवराय सरकारी कोठारात साठवलेले धान्य रयतेला मोफत वाटून देत असत. तसेच दुष्काळाच्या वर्षी शिवराय वेगवेगळ्या किल्ल्यांवर दुरुस्तीची कामे सुरू करत. त्याचप्रमाणे धरणे, कालवे, बंधारे यांचीही कामे सुरू करत. या कामांमुळे शेतकऱ्यांबरोबरच कारागिरांना म्हणजेच बलुतेदारांना रोजगार मिळत असे. रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीच जाणवली नाही. शेतकरी समृद्ध झाल्यामुळे काल ज्याच्या पायात जोडा नव्हता त्याने जोडा घेतला. अंगावर वस्त्र नव्हते त्याने वस्त्र घेतले. त्यामुळे विणकरांना काम मिळाले. राहायला ज्यांना घर नव्हते त्यांची घर बांधण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे घर बांधणाऱ्या गवंड्यांना, सुतारांना, लोहारांना व वीट बनवणाऱ्या कुंभारांना काम मिळाले. अशा प्रकारे स्वराज्यात शेतकऱ्यांबरोबर कारागीर व बलुतेदार सुखी व समृद्ध झाले. सांगा पाहू, तुमच्या गावातील किंवा परिसरातील बाजारपेठेचे नाव सांगा. बाजारपेठेला ते नाव का पडले असेल त्याची माहिती सांगा. सागरी व्यापार आणि इतर व्यापारपेठा. स्वराज्याचे संरक्षण चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून स्वराज्याला लागून असणाऱ्या समुद्रावर आपली हुकूमत असली पाहिजे या हेतूने शिवरायांनी आपले स्वतंत्र आरमार उभे केले. तितकेच करून ते थांबले नाहीत, तर स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून त्यांनी मालाची वाहतूक करणारी खास जहाजे बांधून घेतली. राजापूरसारखी व्यापारी बंदरे विकसित केली. त्याचप्रमाणे रायगडावर खास बाजारपेठ वसवली. पुण्याशेजारी खेडशिवापूर ही वेगळी व्यापारी पेठ सुरू केली. मोठ्या गावात आणि रस्त्यावरील गावात व्यापारपेठा निर्माण केल्या. वीरमाता जिजाबाईंच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावात एक नवीन पेठ तयार करण्यात आली. तिचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जात असे. स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर बसवला. पोर्तुगीज हद्दीतून येणाऱ्या मिठावर त्यांनी अधिक कर बसवला. त्यामुळे त्या मिठाची किंमत वाढली. याउलट स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठावरील कर त्यांनी कमी केले. त्यामुळे लोकांना स्वराज्यातील मीठ स्वस्त मिळू लागले. अर्थातच स्वराज्यातील मिठाचा व्यापार वाढला. त्यामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळाली. स्वराज्यातील व्यापार उद्योगांची वाढ होण्यासाठी शिवराय प्रयत्न करत होते. आपल्या प्रजेची व्यापाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये याकडे ते जातीने लक्ष देत. कोकणामध्ये नारळ, सुपारीच्या व्यापारात लोकांची फसवणूक होत आहे हे समजल्यावर शिवरायांनी तेथील सुभेदाराला ताकीद दिली होती. स्त्रियांचा सन्मान. युद्धाच्या काळात शत्रू पक्षाच्या स्त्रिया
किंवा मुले यांना कोणत्याही प्रकारची इजा करता कामा नये. उलट त्यांना अतिशय मानाने वागणूक देण्याचे हुकूम महाराजांनी दिले होते. त्यांनी स्वतः अनेकदा आपल्या वर्तनातून स्त्रियांना मानाने कसे वागवावे याचे आदर्श घालून दिलेले आढळतात. कर्नाटकातील बेलवडी येथील गढी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते. तेथील गढीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गढी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. तसेच तिला सावित्री हा किताब दिला. स्वच्छतेविषयी दक्षता. घरे आणि सार्वजनिक ठिकाणे अधिकाधिक स्वच्छ कशी ठेवता येतील यासंबंधीही शिवरायांच्या काळात उपाययोजना केली असल्याचे समजून येते. घराभोवती निरगुडीच्या झाडाचे कुंपण घालून घरामध्ये उंदीर, विंचू, किडा, मुंगी यासारखे प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे धूर करून आरोग्याला धोकादायक असणारे जंतू नष्ट करावेत अशाही आज्ञा शिवरायांनी दिलेल्या पाहायला मिळतात. गडावरील बाजारपेठेत रस्त्यांवर केर कचरा राहणार नाही याची ताकीद देण्यात आलेली दिसते. इतकेही करून जर जागोजाग कचरा पडला असेल तर तो गडाखाली फेकू नये. तो कचरा त्याच जागेवर जाळून टाकावा आणि त्यापासून होणारी राख परड्यातील भाजीपाल्यासाठी खत म्हणून वापरावी अशा विविध सूचना केलेल्या आढळतात. शिवरायांनी गडांची उभारणी, तोफा, दारुगोळा, आरमार, पर्यावरणाचे संरक्षण, जलव्यवस्थापन, सागरी व्यापार आणि व्यापारपेठा, स्वच्छतेविषयी दक्षता यासंबंधी जे व्यवस्थापन केले होते ते आजही मार्गदर्शक ठरणारे आहे. हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत, त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य. उदार धार्मिक धोरण. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. मोहिमेवर असताना शिवरायांनी मस्जिदींना उपद्रव दिला नाही. कुरआन शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून देत. कोणी मुसलमान म्हणून ते त्याचा द्वेष करत नसत. कोणी धर्म बदलला पण पुन्हा त्याला स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटले तर ते त्याला दूर लोटत नसत. बाबाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा होता. तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता. आदिलशहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले. बजाजी विजापुरात राहू लागला. त्याला काही कमी नव्हते, पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला खाई. त्याला वाईट वाटे. त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवले. तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. नेतोजी पालकर याची हकीकतही अशीच आहे. नेतोजी पालकर याचा धर्म बदलला, पण नंतर त्याला स्वधर्मात येण्याची इच्छा झाली. तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. माहीत आहे का तुम्हाला, शिवराय साधू सज्जनांना फार मान देत. त्यांना मंदिरे प्रिय होती. त्यांनी मशिदींचेही रक्षण केले. त्यांना भगवद्गीता पूज्य होती. त्यांनी कुरआन शरीफचाही मान राखला. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरांनाही ते जपत. शिवराय विद्वानांचा आदर करत. परमानंद, गागाभट्ट, धुंडीराज, भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला. तसेच संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा याकूत, मौनी बाबा यांचाही त्यांनी बहुमान केला. शिवरायांचे 8वे रूप. काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची. संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे. बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंजा बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे. सहकार्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे. हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते.
आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी.